नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सीमा प्रश्नाच्या तातडीच्या सोडवणुकीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शनिवार दिनांक 20 जून रोजी कोल्हापुरात निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी बेळगाव, खानापूर व सीमा भागातील कार्यकर्त्यांनी सकाळी 9 वाजता कोल्हापूर येथील शिवाजी युनिव्हर्सिटी प्रवेशद्वाराजवळ उपस्थित राहावे असे आवाहन समितीने केले आहे. निवेदनाद्वारे सीमा भागातील मराठी भाषिकांच्या समस्या व भावना गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सीमा प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधावे असेही समितीने म्हटले आहे. पावसाने दडी मारल्यामुळे बेळगाव जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले असून कृष्णा नदीवरील हिप्परगे धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. सध्या धरणात केवळ 0.08 टीएमसी पाणी शिल्लक असल्याने महाराष्ट्राकडून कृष्णा नदीत 2 टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक घेऊन पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान जुलैपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून गरज भासल्यास खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवार दिनांक 20 जून रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत द्विराज्यीय मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. या दरम्यान बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्र सरकारकडे 2 टीएमसी पाणी सोडण्याकरिता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रस्ताव ठेवला जाणार आहे. बेळगाव शहरासह परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचलाय. अनेक ठिकाणी मृत जलसाठ्यातून पाणी पुरवठा सुरू असून संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र सरकारकडे 2 टीएमसी पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आगामी बैठकीत पाणी समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता अद्यापही जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जातेय. कन्नड सक्तीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दिनांक 22 जून रोजी बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी वडगाव आणि येळ्ळूर परिसरात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळी घरोघरी पत्रकांचे वाटप करून नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. सायंकाळी वडगाव परिसरातून काढण्यात आलेल्या जागृती फेरीत पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मराठीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष मराठी भाषिकांच्या प्रश्नाकडे वेधून मराठी भाषेला सार्वजनिक फलकांवर योग्य स्थान मिळावे अशी मागणी करण्यात आली. पावसाने अद्याप हजेरी लावली नसल्याने बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयातील पाणीसाठा चिंताजनकरित्या कमी झालाय. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता शहरवासियांनी पिण्याच्या पाण्याचा केवळ आवश्यकतेपुरताच वापर करावा आणि अपव्यय टाळावा असे आवाहन महापालिका आयुक्त कार्तिक एम यांनी केले. आयुक्तांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार सध्या 24 तास पाणी पुरवठा होणाऱ्या भागांना यापुढे दररोज केवळ 2 तास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच 4 ते 5 दिवसातून 3 ते 4 तास पाणी पुरवठा मिळणाऱ्या भागांमध्ये हा कालावधी कमी करून 1 ते 1.5 तास करण्यात येईल. शहरातील 745 कूप नलिका आणि 68 विंधण विहिरींना जोडण्यात आलेली यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात आली असून गरज भासल्यास त्याद्वारे अतिरिक्त पाण्याचा उपसा करून नागरिकांना पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. महापालिकेने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचं आणि पाणी टंचाईच्या काळात प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. विजयपूर येथे वीज वितरण व्यवस्थेचे खासगीकरण करून टाटा पॉवर कंपनी लिमिटेडसह इतर खासगी संस्थांना वीज वितरण परवाना देऊ नये अशी मागणी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेना यांनी केली आहे. या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक विद्युत नियामक आयोग बेंगळूर येथील सचिव तसेच देवर हिप्परगी केईबीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत आक्षेप नोंदवणारे निवेदन सादर केले. सार्वजनिक वीज वितरण व्यवस्थेचे खासगीकरण केल्यास शेतकरी व ग्रामीण ग्राहकांच्या हितसंबंधांना मोठा धक्का पोहोचण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष संगमेश सागर, जिल्हा प्रधान सचिव रामगौडा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संपतकुमार जमादार, तालुका सन्माननीय अध्यक्ष शिवानंदया हिरेमठ यांच्यासह इतर अधिकारी, पदाधिकारी तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते. बेळगाव शहर गुन्हे शाखेच्या पथकाने अंमली पदार्थांच्या अवैध विक्री विरोधात मोठी कारवाई करत अफू या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 5,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपी शुभम शर्मा व 29 हा राजस्थानमधून अफू आणून त्याची विक्री करत असल्याचं तपासात समोर आलं. बेळगावातील हिंडाल्को फॅक्टरीजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 नजीकच्या सर्व्हिस रोड परिसरात तो बेंगळूर येथील खेतराम चौधरी याला अफू विक्री करत असताना सीसीबी पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. कारवाईमध्ये 1 किलो 48 ग्रॅम अफू, किंमत सुमारे 5 लाख रुपये आणि 50,000 रुपये किमतीचा आयफोन 14 प्लस मोबाईल जप्त करण्यात आला. माळ मारुती पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. चिकोडी शहरातील गुरुवारपेठ परिसरात गुरुवारी दिनांक 18 जून रोजी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जयश्री गारमेंट्स हे कापड दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. काही क्षणातच आगीने उग्र रूप धारण करत दुकानामागील अनेक निवासी घरांना विळखा घातल्यानं मोठ्या प्रमाणात मालमत्ता व घरगुती साहित्याचं नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल होत स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी लाखो रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून आगीचं नेमकं कारण व अंतिम नुकसानीचा आकडा तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. अंबोली वन विभागाने चौकुळ, मराठी, बेरडकी आणि शिरगावकर पॉइंट येथे वन्यजीव शिकारी विरोधात 2 कारवाया करून 8 जणांना ताब्यात घेतले तर 2 पसार झाले. चौकुळ येथे विठू कोकरे याच्याकडून मृत साळींदर, गावठी बंदूक, हेड टॉर्च व दारुगोळा जप्त करण्यात आला. शिरगावकर पॉइंट येथे पवन प्रकाश देसाई, जावेद जमादार, हसीम काजी, भरत पाटील, वनू फोंडे, गणेश पाटकर व आकाश कुर्णे यांच्याकडून बंदूक, काडतुसे, टॉर्च, तलवार तसे शिकार केलेले मृत पिसई व कटिंदर आढळून आले. या दोन्ही कारवायात कोल्हापूर पासिंगची हेक्टर कार आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ठेवींवर दरमहा 5% व्याज देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी वायका रिटेल अँड टेक्नॉलॉजीज प्रायोजक लिमिटेड आणि मोहन ज्योती ओनमार्ट ट्रेडिंग कंपनी विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी सुरेश हुळीकोप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करून चौकशीची मागणी केली. वायका रिटेल कंपनीत 89 जणांनी सुमारे 3 कोटी 10 लाख रुपयांची गुंतवणूक केली असून कंपनीचे संचालक सिद्धार्थ के जंबगी जामिनावर सुटल्यानंतर फरार झाल्याचा आरोप आहे. तसेच मोहनज्योती ओनमार्ट ट्रेडिंग कंपनीमध्ये 536 गुंतवणूकदारांचे सुमारे 11 कोटी 15 लाख रुपये अडकले असून कंपनीचे मालक डॉक्टर विजय मोहन होनकांबळे हेही जामिनावर सुटल्यानंतर बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा आणि दोन्ही कंपन्यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. कारवार जिल्ह्यातील उळ्ळूर तालुका कुंदापूर येथील जंगल परिसरातील एका घरासमोर चक्क 2 भले मोठे अजगर पहुडलेले पाहून घरमालकाची बोबडीच वळली. ग्राम वन समितीचे सदस्य चिट्टे राजगोपाल हेगडे सहज घरासमोर आले असता 2 भले मोठे अजगर त्यांच्या नजरेस पडलेले दिसले. घटनास्थळी वन खात्याचे अधिकारी दाखल होताच एक अजगर हरिण सोडून पळाला तर दुसरा हरिण गिळंकृत केल्याने फुगून सुस्त होऊन पडला होता. मानवी चाऊल लागताच त्याने गिळलेले हरिण पुन्हा बाहेर काढले. अजगराला वाचवण्यात यश आलं असलं तरी दोन्ही हरणांना मात्र वाचवता आलं नाही. पोटात बराच वेळ राहिल्यानं हरिण मृत पावलं होतं. दुसरा अजगर हरिण सोडून पळून गेला असला तरी ते हरिणही मृत पावल्याचं वन कर्मचाऱ्यांनी सांगितलं. बेळगाव उपनगरातील वडगाव परिसरातील लक्ष्मीनगर व मरगाई गल्लीमध्ये पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळून पुरवठा होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महिला व नागरिकांनी गुरुवारी महापालिका कार्यालयात धाव घेत आयुक्तांना निवेदन सादर केले. मलप्रभा फेज 1 मधील या वस्तीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शेकडो कुटुंबे वास्तव्यास असून गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते व गटार व्यवस्थेची दुरवस्था कायम आहे. सांडपाणी पिण्याच्या पाणी पुरवठा पाईपलाईनमध्ये मिसळून दूषित पाणी घराघरात पोहोचतं. मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला असून शुद्ध पिण्याचं पाणी, रस्त्यांची दुरुस्ती व गटार व्यवस्थेचे तातडीने नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. पिरणवाडी येथील खानापूर रोड महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेळगाव ग्रामीण पोलिसांच्या वतीने हेल्मेट जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत दुचाकी चालकांना हेल्मेटचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. हेल्मेट न घालता वाहन चालवणाऱ्या दुचाकीस्वारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच हेल्मेटचा नियमित वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांचे आभार मानून त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे PSI लक्काप्पा जोडट्टी, PI नागनगौडा कट्टीमनीगौडर, PI VD सरनाईक, DH माळगी तसेच इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील तुरमुरी गावातील कचरा विल्हेवाट प्रकल्पामुळे गेल्या 20 वर्षांपासून ग्रामस्थांना दुर्गंधी, प्रदूषण आणि रोगराईचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. प्रशासनाने यापूर्वी प्रकल्प स्थलांतराचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. कचरा प्रकल्प तातडीने अन्यत्र हलवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांचे नेते नागराज जाधव यांनी दिला. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सरकारी शाळा, अंगणवाड्या आणि वसतिगृहांना संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देऊन मूलभूत सुविधांची तपासणी करावी तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात असे निर्देश बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले. शाळा व अंगणवाडी प्रारंभोत्सवानिमित्त आयोजित व्हिडिओ संवाद बैठकीत ते बोलत होते. विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उपाययोजना करण्याचेही त्यांनी आवाहन केले. अंगणवाड्यांमध्ये 3ऱ्या शनिवारी व शाळांमध्ये 4थ्या शनिवारी पालक सभा घेणे बंधनकारक असून त्यामध्ये तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे असे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीस जिल्हा पंचायत योजनाधिकारी रवी बंगारेप्पनवर, उपसचिव बसवराज अडवीमठ तसेच शिक्षण विभाग व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात पत्नीच्या खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संतोष पटाईत याने प्रेयसीसोबत राहण्यासाठी पत्नी सक्कूबाई हिला विष देऊन नंतर तिचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. अपघाताचा बनाव करण्यासाठी आरोपीने मृतदेहाजवळ दुचाकी टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र शवविच्छेदन अहवालातून खुनाचं सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणात आरोपीच्या प्रेयसीचा काही सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे. विजयपूर जिल्ह्यातील मागासलेल्या गावातील सामान्य कुटुंबातून आलेले चन्नबसप्पा अंबळी यांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेऊन सातत्याने क्रांतिकारी चळवळी राबवल्या आणि अनेकदा तुरुंगवास भोगला होता. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय राहून KPCC अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते S. निजलिंगप्पा यांचा पराभव केल्याचे उद्योग व पायाभूत सुविधा विकास मंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर महांतेश बिरादार यांनी सांगितले. बबलेश्वर तालुक्यातील अर्जुनगी येथील कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये अंबळी कुटुंबियांनी 1 लाख रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण केले. तसेच दुष्काळाच्या काळात अन्न टंचाई असताना धान्यापासून अंबळी तयार करून लोकांना अन्न पुरवठा केल्याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य LP हुणशीकट्टी होते, तर क्षेत्र शिक्षणाधिकारी बसवराज तळवार यांनी अंबळी कुटुंबाच्या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक करत इतरांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले. विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात 3 जून रोजी नोंद झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचं वळण आलं असून फिर्यादीनेच बनावट गुन्हा रचल्याचं उघड झालंय. इटंगी हाळद दोड्डी येथील रहिवासी दैवंत डेरे हे शेतात काम करत असताना 2 अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून जखमी केल्याची खोटी तक्रार दिली होती. त्यावरून 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आनंद उर्फ अनिल डेरी आणि कोंडिबा मानवर यांना ताब्यात घेतल्यानंतर जुन्या वैमन नस्त्यातून कट रचून जालगेरी गावाजवळील शेतात बनाव करण्यात आल्याचं निष्पन्न झालं.
या प्रकरणात फिर्यादी दैवंत डेरे, आनंद उर्फ अनिल डेरी आणि कोंडीबा मानवर यांना अटक करण्यात आली असून देशी पिस्तूल जप्त करण्यात आले. तिघांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. बेळगाव शहरातील वडगाव परिसरातील आनंदनगर दुसरा क्रॉस येथे समृद्धी कॉलनी, ओमकारनगर आणि भाग्यनगर परिसरातून येणाऱ्या गटारीच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळून आनंदनगर गटारीतून वाहत असल्याने परिसरात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सकाळच्या वेळी गटारीतून दुर्गंधीयुक्त घाण पाणी वाहत असल्याने नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून डासांचा प्रादुर्भावही वाढलाय. आनंदनगर दुसरा क्रॉसच्या शेवटी मोकळ्या जागेत पाणी तुंबून राहत असल्यानं निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला असून पुढे गटाराचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नसल्यानं पावसाळ्यापूर्वी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.